नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांची केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता भारत कमळ पराग गीताख्य प्रसंग जो संवादला श्रीरंग अर्जुनेसी। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने आपण श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या प्रथमाध्यायाचा विचार करत आहोत। भगवान गणरायाचं, सरस्वती मातेचं आणि सद्गुरुदेवांचं मंगलाचरण समाप्त झाल्यानंतर ज्ञानोबाराय या अध्यायातील जवळपास 28व्या ओळीपासून तर 49व्या ओळीपर्यंत महाभारताचं वेगवेगळ्या अंगाने वर्णन करतात आणि महाभारतामध्ये व्यासांच्या बुद्धिमत्तेने ज्या ज्या विषयांचा अंगीकार केला त्या सगळ्याच पदार्थांना किंवा विषयांना जगामध्ये एक आगळी वेगळ्या प्रकारची प्रतिष्ठा प्राप्त झाली। म्हणून महाभारत सगळ्या काव्यांचा राजा आहे। मग एखादं काव्य सगळ्या काव्यामध्ये श्रेष्ठ ठरवायचं असेल तर त्यामध्ये काही निकष असावे लागतात। जवळपास ज्ञानोबारायांनी 12 प्रकारचे निकष आपल्यासमोर सांगितले आहे। एकतर त्या काव्यामध्ये येणारी कथा ही गहन असावी, म्हणजे तिचा अर्थ सखोल असावा, किंवा त्यामध्ये अभिनव विवेक तरुचं उद्यान असावं, सर्व सुखाचं जन्मस्थान ते असावं, सगळ्या विद्यांचा मूळस्तोत्र ते असावं, सगळ्या शास्त्रसमूहाने तिथं विश्रांतीला यावं, असे अनेक प्रकारचे भाव जे ज्ञानोबारांनी प्रगट केले त्यांचाही आपण विचार केला। आता या महाभारताचं श्रवण केल्यानंतर आपल्या हातून अजाणतेपणाने पातक घडलं तरी त्या पातकाचं सहज अपनयन होऊन जातं, अर्थात दोष आपल्याकडे राहत नाही। या संबंधाने काल आपण जन्मेजय नावाचा राजा आणि त्या राजाकडून घडलेला जो अपराध आहे त्या अपराधाच्या संबंधाने असणारी कथा तिचाही थोडासा आपण संदर्भ पाहिला। आणि मग एखाद्या गोष्टीमध्ये अगोदर सौंदर्य असावं, पण जर महापुरुषाचा अंगीकार प्राप्त झाला तर त्याचं सौंदर्य अधिक खुलून येतं। याकरिताही आपण काही उदाहरणं पाहिली। तारुण्यामध्ये अगोदरच तारुण्य आहे आणि प्रकृतीचा अंश असल्यामुळे स्त्री व्यक्तिमत्वाच्या ठिकाणी तारुण्यामध्ये अधिक सौंदर्य खुलून येतं, किंवा ज्याप्रमाणे एखादी बगीचा बाग असावा त्यामध्ये वसंताचं आगमन झालं की त्यातलं सौंदर्य अधिक वाढतं, किंवा एखादं सुवर्ण आहे लगड आणि त्याचा अलंकार तयार झाला की त्यातलं सौंदर्य अधिक वाढतं। तसं व्यासांच्या बुद्धिमताने ज्याचा ज्याचा अंगीकार केला आहे त्या सगळ्यांना मोठेपणा प्राप्त होतो, तोही विचार आपण पाहिला आहे। आणि म्हणून महाभारतामध्ये जे नाही ते जगामध्ये कुठंच नाही, जे महाभारतात आहे तेच जगामध्ये प्रगट झाले आहे। यद इह अस्ति तद अन्यत्र यद न इह अस्ति न तत् क्वचित असे एक श्लोक आलेला आहे। जे महाभारतात आहे ते जगामध्ये सगळीकडे आहे, आणि जे महाभारतात नाही ते जगात कुठेही आपल्याला शोधून सापडणार नाही। असं महाभारताचं आगळं वेगळं वर्णन आपण पाहिल्यानंतर ज्ञानोबाराय आता महाभारतांतर्गत येणाऱ्या गीतेचं आपल्यासमोर अतिशय विशेष रूपाने वर्णन करतात। गीतेच्या बाबतीतला काय गौरव आहे, श्रोत्यांनी कसं ऐकावं, इथपासून पुढेही ज्ञानोबारांची एक हातवटी आहे। मंगलाचरण झाल्यानंतर महाभारताचं वर्णन करतात, आणि महाभारताचं वर्णन आपल्या लक्षात आलं की आता ज्या भगवद्गीतेवर आपल्याला व्याख्यान करायचं आहे त्या गीतेचा गौरव आपल्यासमोर सांगतात। हे ज्ञानोबारांची पार्श्वभूमिका आहे। जसा एखादा जातिवंत शेतकरी चांगल्या जमिनीमध्ये जर त्याला बीज पेरायचं असेल तर तो अगोदरच जमीन चांगल्या प्रकारे स्वच्छ करतो, त्या जमिनीमध्ये दगडही राहू देत नाही, ढेकळही राहू देत नाही, आणि आपल्या भाषेमध्ये दसकटही राहू देत नाही। ज्याप्रमाणे तो जमीन स्वच्छ करतो तशा प्रकारे हे ज्ञानोबाराय समोर आलेल्या सगळ्या श्रोत्यांचा अधिकार पाहून
त्यांच्या अधिकारांची भूमिका उंचावून त्यांना सांगायचं आहे भगवद्गीतेचं ज्ञान. पण ते सांगत असताना मनुष्याला कोणतं विघ्न येऊ नये म्हणून मंगलाचरण केलं. महाभारतातून दोषापनयन होतं, महाभारताचा गौरव सांगितला. आणि आता प्रस्तुत भगवद्गीतेचं काय मोठेपण आहे ते ज्ञानोबाराय सांगायला प्रारंभ करतात. या पहिल्या 50व्या ओवीमध्ये ज्ञानोबाराय एक रूपक करतात. हा रूपक अलंकार आहे. महाभारताचं गोड वर्णन आहे. यथामती जेवढं शक्य होईल तेवढं करण्याचा आपण प्रयत्न करू. महाभारताचं झालं आहे वर्णन, आता गीतेच्या वर्णनाला प्रारंभ करतात. आता भारत कमळ पराग गीताख्य प्रसंग जो संवादला श्रीरंग अर्जुनेसी. पहिलीच ओवी आहे. आतापर्यंत ज्ञानोबारायांनी आता अभिनव वाग्विलासिनी इथे एकदा आता शब्दाची योजना केली. त्यानंतर आता अवधारा कथा गहन इथं दुसऱ्यांदा योजना केली. आणि आता ही तिसऱ्यांदा आता पदाची योजना आहे. पहिल्यांदा सरस्वती मातेचं नमन असल्यामुळे तो शब्द आला. नंतर महाभारताचं वर्णन म्हणून आता शब्द आला. आणि या दोन विषयांचं वर्णन संपल्यानंतर अनंतर या अर्थाने आता गीतेचं काय महात्म्य आहे ते श्रवण करावं याकरता त्या शब्दाची योजना करतात. अव्यय आहे. आता भारत कमळ पराग. भारत म्हणजे महाभारत असा त्याचा अर्थ. महाभारताला ज्ञानोबाराय कमळ असं म्हणतात. आणि त्या कमळातला पराग म्हणजे गीताख्य प्रसंग म्हणतात. ज्याप्रमाणे सरोवरामध्ये एखादं कमळ असावं, त्या कमळाला पाकळ्या असतात. आणि सामान्य अर्थाने कोणतंही फूल जर आपण घेतलं तर त्या फुलामध्ये दोन गोष्टी असतात. दोन म्हणजे महत्त्वाच्या, बऱ्याच गोष्टी असतात, पण त्या फुलात सुगंध एक असतो आणि दुसरा त्यामध्ये मकरंद किंवा परागकण असतो. जसं की ज्ञानोबाराय याचा अध्यायामध्ये म्हणून गेलेत पाठीमागं. ओपरी दशोपनिषदे जी उदारी ज्ञान मकरंदे ती कुसुमे मुकुटी सुगंधे शोभती भली. उपनिषदाला फुलं असं म्हणतात. त्या फुलात सुगंधही आहे आणि त्या फुलामध्ये मकरंदही आहे. मग मकरंद कोणता असतो ग्रंथामध्ये? ज्ञान मकरंद. त्या ग्रंथामध्ये येणारा ज्ञानाचा भाग हा मकरंद म्हणजे मध आहे. आणि त्यातून प्रगट होणारे भक्तीचे, कर्माचे, उपासनेचे सिद्धांत हा त्यातला सुगंध आहे. आपण म्हणतो की नाही सोन्याला सुगंध असावा, तसं ज्ञानामध्ये भक्ती असेल तर त्याला तो सुगंध आहे. कोणत्याही फुलाचा जेव्हा विकास होतो तेव्हा त्यामध्ये सुगंधही प्रगट होतो आणि मधही प्रगट होतो. बरं, मोहरीचं जरी फूल असेल ना तर त्यामध्ये सुद्धा मध असतो, कारण मधमाशा त्यावर फिरत असतात. किंवा आपण कडुलिंबाचा पाला पाहिला की त्यालाही बारीक बारीक प्रकारची फुलं येतात आणि तिथंही मधमाशा फिरत राहतात. याचा अर्थ त्यामध्ये परागकण किंवा मकरंद मध असतो आणि ते गोळा करतात. दत्तात्रयांनी 24 गुरु केले, त्यामध्ये माशीला सुद्धा गुरु केला आहे. माशीमध्ये 2 प्रकार आहे. एक गावात राहणारी ग्रामवासी, गावात राहणारी माशी आहे, आणि एक वनात राहणारी मधमाशी. तर ती मधमाशी हजारो फुलामध्ये संचार करून लहान फूल असो का मोठं फूल असो त्यातला बरोबर परागकण सेवन करते. तसं शास्त्र कोणतं का असाना, पण साधकाने त्यातून सार संपूर्ण ग्रहण करावं. जसं की म्हटलं आहे अनुभ्यश्च महद्भ्यश्च शास्त्रेभ्य कुशलो नरः सर्वतः सारमादद्यात पुष्पेभ्य इव षट्पदाः असं म्हटलं आहे. ज्याप्रमाणे फुलातून तो भ्रमर मधमाशी मकरंद कणाचा संचय करते, त्याप्रमाणे साधकाने शास्त्र लहान असो का मोठा असो सगळ्यांचं सार ग्रहण करावं. यत्सारभूतम तदुपासनीयम, म्हणजे फुलामध्ये सुगंधही असतो आणि फुलामध्ये परागकणही असतात, पण त्याकरता फुलांचा विकास व्हावा लागतो. ज्ञानोबाराय म्हणतात बघा, नाना कमळी पांडवा विकास जैसा बरवा विकासही यावा परागाचा तो. 18व्या अध्यायातली ओवी आहे. नाना प्रकारची कमळं आहेत आणि सूर्योदय झाला की त्या कमळाचा विकास होतो आणि विकास झाला की त्यामध्ये परागकण निर्माण होतात. पण आता चांगला आहे का,
परागकण जेव्हा प्रगट होतात ना तेव्हा त्या पाकळ्या उमलाव्या लागतात. मग पाकळ्या अनेक आहे. तसं महाभारत हे कमळ आहे आणि या कमळामध्ये 18 पर्व ह्या त्याच्या पाकळ्या आहेत. आणि त्यामध्ये येणारा भीष्म पर्वातला भगवान श्रीकृष्ण आणि भक्तराज अर्जुन यांचा संवाद जो गीता नावाने प्रसिद्ध आहे, गीताख्य प्रसंग, जो प्रसंग आला आहे गीतेचा, त्याच प्रसंगाला ज्ञानोबा पराग असं म्हणतात. म्हणजे सगळ्या महाभारताला जर कमळ म्हटलं तर त्या कमळातले 18 पर्व ह्या पाकळ्या आहेत. आणि त्यामध्ये मध्यंतरी असणारा जो परागकणाचा महत्त्वाचा भाग त्याला भगवद्गीता असं म्हणतात. पण त्यातलं एक बारकावा असा आहे, जेव्हा कमळ विकसित होतं की नाही तेव्हा दूर देशातून असणारा भ्रमर त्याचा आनंद घेण्याकरता येतो, पण जवळ असलेला मात्र त्याचं सेवन करत नाही. ज्ञानोबा म्हणणं आहे, का कमलकंदा आणि दरदुरी नांदणूक एकेची घरी, परिपराग सेवेचे भ्रमरी एरा चिखलोचे ओरे. वास्तविक एका सरोवरामध्ये बेडूकही राहतो आणि त्या सरोवरामध्ये त्याच्या देखत कमळ वाढलेलं असतं. म्हणजे त्या कमळाच्या जन्माच्याही अगोदर त्या सरोवरामध्ये बेडूक राहत असतो. पण आपल्या देखत जे कमळ विकासाला प्राप्त झालं, दूर देशातून भ्रमर येतो बघा, त्यातला सुगंध सेवन करतो. नांदणूक एकेची घरी, परिपराग सेवेचे भ्रमरी. भ्रमर येतो, परिमळाची धाव, भ्रमर ओढी दूर देशातून येतो. ज्ञानोबा म्हणतात तो भ्रमर आला की नाही असा एकाएकी कमळावर जाऊन बसत नाही. जसं कीर्तन झाल्यावर आपण पंक्तीला बसतो तसं नाही बसत तो हळूहळू येतो. कमळावरी भ्रमर पाय ठेवी ती हळूवार, कुचंबेल केशर या शंका. त्याला सुगंध आला की सुगंधाचा शोध घेत घेत माग घेणं म्हणतात त्याला. हिंदीमध्ये त्याला सुराग म्हणतात आणि इंग्रजीमध्ये क्ल्यू म्हणतात. तर तो घेत येतो बघा. सुगंध आला नाकापर्यंत की तो कुठंतरी झाडावर झोपलेला असतो आणि सुगंध आला की तो जागा होतो. काही माणसं फोडणी आली की जागे होतात बघा, तसं त्याला सुगंध आला की तो जागा होतो. आणि जागा झाला की त्या सुगंधाचे कण शोधत शोधत बरोबर सरोवरापर्यंत येतो. बरं, आता उतरायला जागा नाही आणि वेग तर प्रचंड आहे. मग तो आपला वेग स्वतः शांत करतो म्हणून आकाशामध्ये कमळाच्या भोवती गिरट्या घालतो आणि स्वतःचा वेग शांत झाला, गुंजारो थांबलं त्याचं की मग कमळावरी भ्रमर पाय ठेवीती हळूवार, कुचंबेल केशरी या शंका. आणि जोपर्यंत आपलं जीवन लयाला जात नाही, चांगलं ऐका बरं, मला भ्रमरातला भाव सांगायचा आहे. जोपर्यंत आपलं जीवन लयाला जात नाही तोपर्यंत त्या भ्रमराची गोडी तो सोडत नाही बघा. ज्ञानोबा म्हणतात की ज्याप्रमाणे काय होईल, भ्रमरभेदी कोडे भल तैसे काष्ट कोरडे, परी कळिके माझी सापडी कोवळीये, तेथ उत्तीर्ण होईल प्राणे, परी ते कमळदळ चिरून येणे, तैसे कठीण कोवळेपणे स्नेह देखा. आज भ्रमरांची जास्त गर्दी, थोडं पुढं सारखा. परी ते कमळदळ चिरून येणे, तैसे कठीण कोवळेपणे स्नेह देखा. ते भागवतामध्ये एक प्रमाण आलं आहे बघा. भागवताच्या बाबतीमध्ये असं म्हटलं आहे, लगेच ऐका. भागवतातलं प्रमाण असं आलं आहे, कालच श्लोक वाचला मी. निगमकल्पतरोर गलितम फलम, शुकमुखात अमृतद्रव संयुतम, पिबत भागवत रसमालयम, मुहुरवो रसिका भुवी भावुकाहा. त्यातला मला एक शब्द घ्यायचा आहे. मनुष्याने भागवताच्या या कथामृताचं रसपान कुठपर्यंत करावं, पिबत भागवत रसम आलयम. 2 शब्दाचे अर्थ केले तिथं. आलयम म्हणजे आपल्या मनाचा लय होईपर्यंत. हा शब्द मर्यादावाचक आहे, उपसर्ग आहे की नाही, मर्यादावाचक आहे. जोपर्यंत आपल्या मनाचा भगवत स्वरूपामध्ये लय होत नाही तोपर्यंत भागवताचं रसपान करावं, किंवा जोपर्यंत आपल्या प्राणाचं लय होत नाही तोपर्यंत भागवत श्रवण करावं. तसं भ्रमर करतो बघा, उत्तीर्ण होईल प्राणी. तो तिथं तर खरं तर आसक्ती या अर्थाने आला आहे, पण आपल्याला या अर्थाने आता घ्यायचा आहे. त्याचा प्राण उत्तीर्ण होईल पण तो कमळाची गोडी सोडत नाही. तसं महाभारताचं किंवा गीतेचं श्रवण करत असताना
प्राण निघून जाईल, पण ज्ञानेश्वरी आणि गीता सोडणार नाही. परिमळाची धाव भ्रमर ओढी, तैशी तुझी गोडी लागो या जीवा, तशी गोडी लागावी. म्हणून भारत हे कमळ आणि त्यातला परागकण भगवद्गीता आहे. आणि त्या भगवद्गीतेचा परागकणाचा आस्वादन घेता घेता ज्ञानकमळावर आरूढ होणारे साधक नावाचे भ्रमर, जोपर्यंत आपलं मन तिथं लयाला जात नाही किंवा जोपर्यंत आपला प्राणोत्क्रमणाचा भाग येत नाही, तोपर्यंत या ग्रंथाला ते सोडत नाही. भ्रमराला षटपद म्हणतात, त्याचे 6 पाऊलं आहे. तसं जीवाकडे 5 ज्ञानेंद्रिय आणि मन षष्ठानेंद्रिय आणि 6व्या क्रमांकाचं मन आहे, ही त्याची 6 पावलं आहे. म्हणून जीवाला भ्रमर असं म्हणतात. या जीव नावाच्या भ्रमराने कोणत्या कमळावर आरूढ व्हावं? महाभारत नावाच्या कमळावर. आणि तिथं जाऊन त्याने पाकळ्याला बघू नये. त्या महाभारताचा कमळ पराग आहे ना, गीताख्य नावाचा प्रसंग, त्याचं सेवन करावं. योगायोग असा आहे, इथे पुढं काही ओव्या येतात ना, त्या ओव्यामध्ये गीतेचं आस्वादन करणारे बरोबर 6 जणच आले आहेत. आणि ते 6 जण म्हणजे या गीता कमळावर परागकणाचं सेवन करणारे एक प्रकारचे भ्रमरच आहे, असाही आपल्याला भाव घेता येईल. तो आपण क्रमशः पुढे पाहू. म्हणून महाभारताचा गौरव आणि त्यातलाही पुन्हा गीतेचा गौरव, साधकाने बाकी काही न करता जाणत या सवा, गीताची की सेवा काय कराल आघवा शास्त्री येरी. आपण जाणत्या किती बारकावा ज्ञानोबरायांचा. जर आपण आपल्या मनाने अध्ययन केलं तर काही शंका राहू शकतात, अपसिद्धांत होऊ शकतात किंवा काही प्रमेय आपल्या बुद्धीवर आरूढ होऊ शकणार नाही. म्हणून अध्ययन करत असताना जाणत्या सवा, सवा म्हणजे बरोबर, जाणत्या पुरुषांच्या बरोबर मग गीतेची सेवा करावी. परमार्थ करत असताना संगती फारच महत्त्वाची आहे. बऱ्याचदा ते आपल्या लक्षात येत नाही. फार मोठा आयुष्याचा कालावधी निघून गेला तर मग माणसं पश्चाताप करतात. काल गुरुवारी डॉक्टर बाबांनी पाठामध्ये एक उदाहरण फार गोड सांगितलं. कोणीतरी IIT क्षेत्रातला व्यक्ती त्यांच्याकडे आला. फार मोठ्या उच्च पदस्थ होता तो व्यक्ती. आणि मग जेव्हा त्याने अध्यात्माचं श्रवण केलं तर त्याने आपल्या जीवनातला पश्चाताप सांगितला की मी विनाकारणच हे शिकलो, फुकटच शिकलो. फुकट म्हणजे पैसे न देता असा अर्थ नाही आहे. जीवनातला कालावधी व्यर्थ गेला आणि त्या पदव्या मी संपादन केल्या. खरं तर अध्यात्माचा गौरव फार मोठा आहे. तरी परमात्माईसे जे एक वस्तू असे, ते जया दिसे ज्ञानास्तव, ते एक वाचून आणे, जे भवस्वर्गादी ज्ञाने, ते अज्ञान ऐसा म्हणे निश्चय केला. आपल्याला उदरनिर्वाह करायचा आहे, व्यावहारिक जीवन चालवायचं आहे, तर भौतिक विद्या शिकावी. अर्थ तसा नाही घ्यायचा, पण भौतिक विद्याच श्रेष्ठ आहे आणि याच्या पलीकडे अध्यात्मविद्या अजिबात मानतच नाही, तर मग त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये पश्चातापच आहे. म्हणून साधकाने जाणत्या पुरुषांच्या बरोबर एका भगवद्गीतेची किंवा आपल्यासाठी ज्ञानेश्वरीची सेवा करावी. इतर शास्त्राचं अध्ययन नाही झालं, केलं तर पाहिजेच, पण जर नाहीच काल ओघामध्ये शक्य झालं तरी पण काही अडचण येणार नाही. ह्या सगळ्या शास्त्राची जननी भगवद्गीता आहे. सगळ्या शास्त्रांना आधारभूत ज्ञानोबरायांची वाणी आहे आणि तिचं श्रवण करावं. हे म्हटलं आहे बघा 14व्या अध्यायामध्ये, ऐसी मुक्ती असे सहज ते आता परिसव तुझं, जे तू ज्ञानांबुज द्विरेफकी. रेफ म्हणजे रकार, द्वि म्हणजे 2, ज्याच्या नावात 2दा रकार येतो त्याला द्विरेफ असं म्हणतात. भ्रमर, त्या भ्रमध्ये एक रकार आला आणि शेवटी एक रकार आला. ज्याच्या नावात 2 रकार त्याला द्विरेफ असं म्हणतात. आणि तो ज्ञान नावाच्या कमळावर भक्तराज अर्जुनाला म्हणतात बरं, ज्ञानोबा आहे. ज्ञान कमळावर आरूढ होणारा तो भ्रमरच आहे. म्हणून गुंजारव इथंच करायचा. साधकाने गीता नावाच्या परागकणाचं सेवन करावं. साधक इथले भ्रमर आहे. ज्ञानोबा म्हणतात मी सुद्धा भ्रमरच आहे. एवढे एक असो बघ, वळघे वाचेचे अंग, श्री गुरु पाद पद्म पराग लाहेच का. ज्या पुरुषाला श्री गुरूंच्या चरणकमलाच्या परागकणाचा लाभ प्राप्त होतो त्याला एवढं मोठं भाग्य प्राप्त होतं, जे 15व्या अध्यायाच्या सुरुवातीला आलेलं आहे. म्हणजे साधक हा
गीता परागकणाचं आस्वादन घेणारा भ्रमर आहे किंवा श्री गुरूंच्या चरणकमलाच्या प्रेमाचं परागकण घेणारा भ्रमरच आहे. आणि या अर्थाने आपणही साधक आहोत. मग आपण काय करावं? ज्ञानोबरायांच्या चरणकमलाचं जे काही परागकण आहे त्याचं सेवन करावं. भारत कमळ पराग गीताख्य प्रसंग, गीता नावाचा प्रसंग त्यामध्ये आलेला आहे. हा प्रसंग कसा आला बरं? जो प्रसंग, जो हे सर्वनाम आहे ना, आणि मग जो सर्वनाम हे गीतेकरता आलेलं आहे. जो गीताख्य प्रसंग अर्जुनेसी श्रीरंग संवादला, श्री म्हणजे लक्ष्मी, लक्ष्मी माता ज्याच्या सौंदर्यासमोर आपल्या सौंदर्याचा अभिमान सोडून त्याच्या सात्विक रंगामध्ये समाविष्ट झाल्या, असा लक्ष्मी मातेलाही आपल्या स्वरूपामध्ये रंगविणारा, रममान करणारा परमात्मा भक्तराज अर्जुनाशी जो संवाद करिता झाला, त्या संवादातून गीता प्रसंग प्रगट झाला. श्रीकृष्णाची या सौंदर्यापुढे लक्ष्मी भुलोनी झाली वेडे, मदन पोटा आले बापुडे. तिथं कुणीकडे इंद्रचंद्र, हे भगवंताचं सौंदर्य आहे. लक्ष्मी माता प्रगट झाल्या आणि त्यांना असं वाटलं की आपल्यासारखं सौंदर्य कोणाचंच नाही. सगळ्यांना असं वाटायचं की वरमाला आपल्याच गळ्यामध्ये पडेल. मग सगळ्यांनी आपापला बायोडाटा जवळ ठेवलाच होता की आमचा हा पराक्रम आहे, तो पराक्रम आहे. पण लक्ष्मी मातेंच्या समोर परिचय करून देणाऱ्या सख्यांनी सांगितलं, हे तपस्वी आहे पण क्रोध यांना फार येतो. हा इंद्र राजा आहे पण कधी राजीनामा द्यावा लागेल काही सांगता येत नाही. असं सगळ्यांच्यामध्ये काही ना काही भाग पाहिला. आणि मग लक्ष्मी मातेने विचार केला की माझ्याकरता योग्य कोण आहे? भगवान क्षीरसागराकडे तोंड करून पाहत होते. लक्ष्मी मात्या समोर गेल्या, सौंदर्य पाहिलं की ज्ञानोबा म्हणतात, हे असो मुकुंदी स्थिरावली लक्ष्मी जैसी, ना आ सुकुळीने आपुले आत्मजा सत्कुळीची दिदली, हे असो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी. मग सर्वस्व करून सेवा अभिमान सांडोनी पांडवा, ती पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली. ते वारकऱ्यामध्ये ना अर्धी ओवी सहन होत नाही बरं, असं आहे वारकऱ्यामध्ये, म्हणून ते पूर्ण ओवी सांगावी लागते. चांगलं आहे. त्यामुळे मला आपलं सवय लागली जेवढं आवश्यक आहे तेवढं सांगायची. त्या वारकऱ्यामध्ये नाही, वारकरी सांगू देत नाही, सगळं प्रमाण म्हणतात. बरोबर आहे, मंत्रशास्त्र आहे ना, आपल्या मुखातून त्याचा उच्चार येऊन जातो, ज्ञानोबांचे अक्षर आहे. पण मग सौंदर्य लक्ष्मीचं असतानाही भगवंताचं सौंदर्य जास्त आहे, म्हणून श्रीरंग परमात्मा आहे. म्हणून जर लक्ष्मी त्याच्या रंगामध्ये रंगू शकते तर साधक का रममान होणार नाही. आणि त्या परमात्म्याने संवाद केला. बरं, भगवंताने जागा नाही पाहिली. भगवान असं नाही म्हणले अर्जुना इथं मंडप नाही, सिस्टीम नाही, आणि इथं काही वातावरण नाही, या सगळा रणांगणाचा भाग आहे. तुला सांगायचं, समोरचा योग्य पुरुष जर असेल ना श्रोता, तर वक्त्याला सांगावंसं वाटतंय बघा. आणि श्रोत्याचा अधिकार एवढा असावा की वक्त्याला सांगायची इच्छा जरी नसेल तर सांगण्याकरता वक्ता प्रवृत्त व्हावा. भगवंताने 9व्या अध्यायामध्ये म्हटलं आहे, एरवी हा अनवसर सर्वथा परी बोलवी तसे आस्था तुझी माते. काय सांगावं अर्जुना? एरवी हा अनवसर आहे, रणांगणामध्ये सांगण्यासारखा प्रसंग नाही, पण तुझी आस्थाच एवढी मोठी आहे की ती आस्था, आवड मला सांगण्याकरता प्रवृत्त करते आहे. इतका श्रोत्याचा अधिकार मोठा असावा. म्हणूनच परमात्म्याने अर्जुनाला सांगितलं. का? त्याचं कारण आहे रुजुत्वात अर्जुनः. रुजू म्हणजे सरळ, ज्याचा स्वभाव सरळ आहे ना त्याला अर्जुन असं म्हणतात. त्या अर्जुन शब्दाचा शब्दकोशामध्ये एक अर्थ आला आहे शुद्ध चरितत्वात. ज्याचं चारित्र्य फार शुद्ध आहे त्याला अर्जुन असं म्हणतात. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एकदा भक्तराज अर्जुन स्वर्गामध्ये गेले आणि त्यांच्या सौंदर्यावर आकृष्ट तिथली अप्सरा झाली आणि तिने अर्जुनाकडे प्रेम निवेदन केलं. अर्जुनाने अस्वीकार केला. तिने सांगितलं मी तुला शाप देईन. तो म्हणे शाप पत्करला पण पाप करणार नाही. इतकं सरळ आहे अंतकरण अर्जुनाचं. या लागी सुमन आणि शुद्धमती जो अनिंदक अनन्यगती पैगा गौप्य हे परितया प्रती चावळीचे सुखे. यातला आणखीन एक भाव सांगू का? ज्याच्या अंतकरणामध्ये गाठी नाही, ज्याचं अंतकरण फार सरळ आहे त्याला लवकरात लवकर गीता फलीभूत होईल. आणि ज्याच्या मनामध्ये विकार असेल त्याला वेळ लागेल.
मी काल भागवतामध्ये ना एक प्रमाण वाचलं आहे, अविपक्व कषायानाम दुर्दर्शोहम कुयोगिनाम. भगवंताने असं म्हटलं आहे नारद महर्षींच्या बाबतीमध्ये, ज्याच्या जीवनातल्या वासना शांत झालेल्या नाहीत आणि ज्याचं अंतःकरणामध्ये कलुषित विचार आहे, कुयोगिनाम अहम दुर्दर्शः, मी त्यांना सहसा दर्शनच देत नाही. म्हणून मनुष्य सरळ असावं, त्यालाच अर्जुन असं म्हणतात. बाप पुण्य पवित्र वा जो भक्ती बीजासी सुक्षेत्र, तो श्रीकृष्ण कृपे पात्र याची लागी. ज्ञानोबा म्हणतात, बाप रे बाप, काय अर्जुनाचं भाग्य आहे. बाप पुण्य पवित्र, पुण्याने पवित्र आहे. कैसे पार्थ येणे सर्वोत्तम पुण्य केले. सगळ्यामधलं सर्वोत्कृष्ट पुण्य की जे देवाने आपल्याशी बोलावं. एक तर बोलतच नाही देव, आणि बोलला तर अतिप्रीतीने बोलत नाही. पण इथं अतिप्रीते श्रीनारायणे बोलीजत असे. बाप पुण्य पवित्र भक्ती नावाचं बीज, आणि ते बीज जगामध्ये वाढावं याकरता चांगली जमीन म्हणजेच भक्तराज अर्जुन आहे. आणि म्हणूनच तो श्रीकृष्णाच्या कृपेला रणांगणात प्राप्त झाला, पात्र झाला बघा. म्हणून संवादला श्रीरंग अर्जुन नेसी. ज्ञानोबराने एक रूपक सांगितलं की महाभारत कमळातला परागगणाचा भाग म्हणजे भगवद्गीता आहे. आता दुसरं एक रूपक सांगतात, अथवा हे ज्ञानोबाऱ्यांची उत्प्रेक्षा अलंकाराची भाषा आहे बरं. कोणत्या का पद्धतीनं होईना साधकांच्या बुद्धीवर सिद्धांत आरूढ व्हावा. ज्ञानोबाऱ्यांचं अंतकरण वात्सल्य अंतकरणाचं आहे. मातृ वात्सल्य अंतकरणाने संपन्न ज्ञानोबाराय आहे. मग आईला असं वाटतं की आपल्या मुलाचं कसं का होईना पोट भरावं, येणं की येणं प्रकार येणं. मग पहिला प्रसंग सांगितला परागकणाचा. दुसरा ज्ञानोबाऱ्या सांगतात आता एक प्रक्रिया आहे तुपाच्या बाबतीतली, ती पुढे सांगतात. पुढच्या 2 ओव्यांचा एकत्र विचार आहे. ना तरी शब्द ब्रह्माब्दी मथी अला व्यास बुद्धी, निवडिले निरवधी नवनीत हे, मग ज्ञानाग्नी संपर्के कडसिले विवेके, पद आले परिपाके आमोदाशी. ही ओवी वाचली का मला वैकुंठवासी गुरुवारी घुले बाबांची आठवण होती. हे ओवी सांगत असताना बावन बुवा, एकदा जर लोणी चांगलं कडवलं ना, तुपाला असं चांगला खमंग वास येतो बघा, असा रुचकर वास येतो. तुम्हालाही आठवत असेल. बाबा सांगायचे या ओवीवर. रूपक आलेला आहे. पहिल्यांदा रूपक समजून घेऊ आणि मग ओव्याचा अर्थ बघू. आपल्याकडे ना आता हल्लीच्या काळामध्ये तुपाच्या बाबतीतल्या प्रक्रिया वेगळ्या आहे. काही अशा मशनरी यंत्र आल्या म्हणतात की दुधामध्ये ते यंत्र टाकलं की बरोबर त्यातला तो फॅट जमा करतात, त्याला फॅट म्हणतात, आणि तेच आपल्याला तूप म्हणून विकतात. पण खरं असं आहे की तूप हे आपल्या पौराणिक पद्धतीनुसार जे आयुर्वेदामध्ये प्रक्रिया आली आहे त्यानुसारच ते तयार झालं पाहिजे. पहिल्यांदा ते दूध गावरान गाईचं असावं, घरचं असावं, म्हणजे पाणी कमी असतं त्यामध्ये मग. आणि ते जुन्या काळातला प्रसंग आहे सगळा. सगळ्यांचे जेवणं झाले. जुन्या काळातले लोक नाश्ता करत नव्हते, न्याहारी करायचे. सकाळचं जेवण राजाप्रमाणे करायचं, दुपारचं सामान्य पुरुष मंत्र्याप्रमाणे, आणि रात्रीचं सेवकाप्रमाणे, असा त्याचा प्रकार आहे. आता आपलं उलट झालं आहे. नाश्ता थोडा, दुपारी थोडं जास्त, आणि रात्री सर्वात जास्त. परिणाम रात्रीचं अन्न पचत नाही, सडतं. सडलेलं अन्न रक्तवाहिन्यात जमा होतं. जसं पाईपलाईनमध्ये शेवाळा तयार होतं की नाही, तसं रक्तवाहिन्यामध्ये सडलेलं अन्न जातं, रक्तपुरवठा होतो कमी, आणि त्याचा ताण येतो हृदयावर. म्हणून सकाळी सर्वांना जास्त प्रमाण आहे ना हार्ट अटॅकचं, ते सकाळच्या वेळेतलं आहे. त्याचं कारण हे आहे, जे लोक आपली जीवनशैली बदलतात आणि विशेषतः पाश्चिमात्य लोकांचं जे अंधानुकरण करतात त्याच लोकांना रोग जास्त आहे. जे आपल्या आयुर्वेदाचं पालन करतात त्यांना नाही. मग सायंकाळचं जेवण एक तर लवकरात लवकर करावं आणि ते कमी प्रमाणात करावं, म्हणजे ज्याच्यामुळे कोणत्याही प्रकारचे रोग होत नाही. अन्न सडलं, बद्धकोष्ठता हा सगळ्या रोगाचं मूळ कारण आहे. जाऊ दे, आता मला ते नाही सांगायचं. पण सकाळचे पूर्वी न्याहारी करायचे, भरपूर जेवण करायचे सकाळीच. आजही गावाकडे जाऊन बघा, लोक नाश्ता नाही करत. सकाळी चुलीवर गरम भाजलेली भाकर, आणि ती आता जाऊ द्या वर्णन नाही करत मी जास्त, पुन्हा तुम्हाला पाठ झाल्या भूक लागायची असं होऊ शकतं. वर्णन केलं तरी रुची वाटते ना, असं होऊ अधिकार असतो तो.
असं होऊ शकतं. आता चुलीवर असणारी गरम गरम बाजरीची भाकर, त्यामध्ये पुन्हा ते घरी तापवलेलं दूध किंवा मेथीची भाजी असं असेल तर मग ते काय नाही आनंदासे जोडा असं असतं ते. गावाकडे जाऊन बघा आजही आनंद येतो. मग चांगलं जेवण केलं, सगळ्यांचे जेवणं झाले, जे दूध उरलं ते मातीच्या डेऱ्यामध्ये ठेवायचं. आणि दुधाला जास्त अग्नी चालत नाही, तो मंद आच म्हणतात त्याला, मंद अग्नीवर तापवावं लागतं, म्हणजे ते तापतं पण ओतू जात नाही. मग गाईच्या शेणापासून केलेल्या गौऱ्या, त्या गौऱ्यांचे तुकडे त्याला खांड म्हणतात, ते चुलीमध्ये टाकायचे सकाळी 10 वाजता आणि जायचं शेतामध्ये कामाला. आणि सायंकाळी 4-5 वाजता घरी आलं की तोपर्यंत दूध तापतं. आता इतक्या वेळापर्यंत ते मंद अग्नीमध्ये तापलेलं दूध, एकतर मातीचं भांडं, लयच बारकाईनं ऐकतं तुम्ही आणि मग त्यातलं सगळं पाणी संपून जातं. ते सगळं पाणी संपलं की त्यामध्ये तुपाचा तवंग तयार होतो बघा. साय तर येतेच, पण तुपाचा तवंग तयार होतो त्यामध्ये. आणि मग तशा दुधाला पुन्हा विरजण लावायचं. गरम दुधाला विरजण लावायचं नसतं, कोमट असावं ते. आणि विरजण हिवाळ्यात जास्त नाही लागत, उन्हाळ्यात लवकर दही लागतं, कारण ती प्रक्रिया निसर्गाने लवकर होते. मग असं चांगल्या प्रकारे दही लागलं की पुन्हा मग ते डेऱ्यामध्ये मंथन करण्याकरता रवी ठेवायचा, त्याला ती दोरी लावायची. आणि त्याला पण जाणीवेच्या आयनी करिता दधी कडसणी, त्यालाही कौशल्य असावं लागतं, नाहीतर फिरवता फिरवता माठाला गेला तडा असं व्हायचं. तसं होता कामा नाही. आणि मग चांगलं घुसळण केलं की त्या दह्यातून असार भाग राहतो बाजूला आणि सारभूत असणारं ते नवनीत किंवा लोणी वरती तरंगतं. मग त्याला गोळा करायचं, त्याचे कण गोळा करून मग गोळा तयार करायचा. आणि लोणी चांगलं टिकावं असं वाटत असेल तर पुन्हा ते ताकामध्येच ठेवावं लागतं. ताकामध्ये चांगलं राहतं ते, काढले ताकातूनच बाजूला, पण टिकवण्याकरता ताकात ठेवावं. पण एक भाग असा आहे, ताकामध्ये ठेवलं तरी ते ताकाशी एकरूप नाही होत, मिसळत नाही, ते अलिप्त राहतं बघा. मथोनी लोणी घेपे, मागुती ताकी घेपे घापे, लिप्तपणे शिंपे तेनेशी काही, ते वेगळंच राहतं. मंथोनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. त्याचं मंथन करून जे नवनीत बाजूला निघतं, मग ते वेगळ्या पातेल्या टाकायचं. ते पातेलंसुद्धा पुन्हा जाडबुडाचं असावं, इतका बारकाव आहे त्यातला, आणि तेही मंद अग्नीवर ठेवावं. आणि त्याला पुन्हा घुसळण करत राहावं, म्हणजे ते खाली लागत नाही. आणि त्या लोण्याला फार विशिष्ट चव नसते, पण जर ते चांगल्या प्रकारे कढवलं की त्याचा सुरुवातीला थोडासा आंबूस वास येतो बघा. जे खरं तूप असताना त्याला थोडासा का होईना आंबूस वास असतो, म्हणजे या तुपाला वास येत नाही, खरं नाही. मग ते त्याच्यातून आंबूस अशा प्रकारचा त्याचा वास येतो. पद आले परिपाके आमोदाशी, आणि मग सुगंध दरवळतो त्याचा. आणि ते तूप बाजूला काढून घेतलं की त्यातले आंबट असणारे काही अंश ते खाली त्या पातेल्याच्या बुडाशी चिकटतात. आणि त्यात जर भाकरी चुरून खाल्ली असू द्या फार चांगली लागते ते. हे जसं रूपक आहे तसं ज्ञानोबा म्हणतात, शब्द ब्रह्म वेद हा ज्ञानाचा समुद्र आहे. व्यासांची बुद्धिमत्ता हा त्यातलं मंथन करण्याचा रवी आहे. आणि व्यासांनी जेव्हा त्याचा विचार केला वेदाचा, त्यातून नवनीताचा भाग बाजूला काढला, ते झालं महाभारत. आणि त्या महाभारताला आपल्या असणाऱ्या जाणीवेच्या म्हणजेच ज्ञान अग्नीच्या संपर्काने जेव्हा कडविलं आणि मग सुगंधासहित त्या लोण्याला एक तुपाचं रूप प्राप्त झालं, ते म्हणजे भगवद्गीता आहे. तूप कोण आहे? भगवद्गीता. लोणी कोण आहे? महाभारत. आणि संपूर्ण दह्याचा आकार म्हणजे ज्ञानराशी असणारा वेद आहे बघा. ना तरी अथवा शब्द ब्रह्माब्दी, शब्द ब्रह्म अब्दी म्हणजे समुद्र, शब्द ब्रह्म म्हणजे वेद. ब्रह्म शब्दाने ब्रह्मही घेता येतं. शब्द घेतला असता नुसता तर लौकिक शब्दावर अतिव्याप्ती झाली असती. ब्रह्म शब्द घेतला असतं तर परब्रह्माचं वर्णन आलं असतं. शब्द ब्रह्म शब्द वापरल्यामुळे फक्त वेदाचा अर्थ घेता येतो. शब्द ब्रह्म हा एक प्रकारचा समुद्र आहे. मग क्षीरसागराचं मंथन केलं तर 14 रत्न बाहेर आले. आणि तिथं मंथन करणारे देवही होते, दानव होते.
इथं मंथन करणारे एकटेच व्यास आहे, एकटेच व्यास. 14 रत्न बाहेर पडली. इथं 18 पर्वाचं महाभारत आलं. ना तरी शब्द ब्रह्माब्दी मती याला व्यासबुद्धी. व्यासांची अलौकिक असणारी अप्रांतमती बुद्धिमत्ता, त्या बुद्धीने त्याचं मंथन केलं. याला विचार मंथन म्हणतात. की वेदाचा अधिकार तर सर्वांना नाही, पण वेदातलं ज्ञान सर्वांना मिळावं असा विचार करून व्यासांनी त्या वेदाचंच मंथन केलं. ज्ञानसमुद्र वेदाचं मंथन केल्यानंतर निरवधी, अवधी म्हणजे मर्यादा, निरवधी म्हणजे ज्याला मर्यादा नाही असं अमर्याद, अपार, सर्वांना पूर्ण उरेल अशा प्रकारचं 1.25 लाख श्लोकसंख्या असणारं निरवधी अमर्याद हे नवनीत निवडिले. हे म्हणजे महाभारत नावाचं नवनीत लोणी निवडिले. ते प्रगट झालं किंवा काढलं, निवडून काढलं. आणि मग आता त्या फक्त लोण्यालाच ठेवायचं नसतं, त्याला अग्नीवर तापवायचं असतं, कढवायचं असतं. शब्द तसाच आला बघा. मग ज्ञानाग्नी संपर्के. आता मंथन केलं तीही व्यासांची बुद्धिमत्ताच आहे, पण पुन्हा त्याला ज्ञान अग्नीच्या संपर्काने कढवायचं आहे. तिथं पण ज्ञान शब्द आला की नाही. म्हणून निवड करण्याकरता सुद्धा ज्ञान असावं लागतं. आणि निवड केल्यानंतर त्याची परिपक्वता पाहण्यासाठी सुद्धा जाणीवेच्या आयनी आत्मानात्मविवेक केला. विवेकी पण शब्द आला बघा. मग ज्ञानाग्नी संपर्के कडसिले विवेके. विवेके म्हणजे विचाराने, विचाराच्या योगाने, म्हणजे आत्मानात्म विचाराच्या योगाने. आणि आपली असणारी ज्ञान अग्नी म्हणजे ज्ञानाचं तप असेल, या तपाच्या संपर्काने जेव्हा या नवनीताला व्यासांनी कढविलं तेव्हा आमोदासी, आमोद म्हणजे सुगंध, त्या असणाऱ्या नवनीताला सुगंधासहित परिपक्व झाल्यामुळे पद आले. पद आले म्हणजे स्थिती प्राप्त झाली. कोणती? तुपाची. किंवा पद आले म्हणजे रूप प्राप्त झालं. अगोदर लोण्याचा गोळा जो आहे तो पांढरा शुभ्र आहे, पण अग्नीच्या संपर्कामध्ये त्याला कढविलं की त्याला द्रवरूपाचा आकार प्राप्त होतो आणि तो आकारही पुन्हा सुगंधासहित आलेला आहे. म्हणजे अगोदरच महाभारतामध्ये गीता नावाचा पराक्रमही आला आहे आणि इथे आता आमोदाशी म्हणजे सुगंधासहित तुपाचंही रूप प्राप्त झालं आहे. मग आता तुपाची अपेक्षा सगळेजण थोडीच करतील. मग या तुपाची अपेक्षा कोण कोण करतंय? वैकुंठवासी गुरुवारी घुले बाबा म्हणायचे, बुवा ग्रंथ ऐकतंय कोण, ग्रंथाची मागणी करतंय कोण, ग्रंथ सांगतंय कोण, यावरून ग्रंथाचा अधिकार श्रेष्ठपणा कळत असतो. आता हे गीता नावाचं तूप म्हणजे ग्रंथ जो प्रगट झाला याची अपेक्षा कोण करतंय? 6 प्रकारचे अधिकारी ज्ञानोबा इथं सांगतात पुढे. आता 6 प्रकारचे. जे अपेक्षीचे विरक्ती, सदा अनुभवी जे संती, सोहम भावे पारंगती, रमिजे जेथ, जे आकर्णीचे भक्ती, जे आदिवंद्य त्रिजगती, ते भीष्म परवी संगती सांगीजेल, जे भगवद्गीता म्हणीजे, जे ब्रह्मशावनी प्रशंसीजे, जे सनकादिकी सेविजे आदरेसी. या 3 ओव्यांचे एकत्र विचार आहे. या 3 ओव्यामध्ये पदानुसार 6 जणांचा संबंध आपल्याला घेता येतो. हेच 6 जण या गीता नावाच्या पराक्रमाचं सेवन करणारे 6 जण इथलेच भ्रमर आहे. इथल्या इथंच आपल्याला ते लागतात बघा. ज्ञानोबा ठेवत नाही काही, सगळं सांगून देतात. जे अपेक्षीचे विरक्ती, या गीता नावाच्या तुपाची अपेक्षा कोण करतं? विरक्त पुरुषाची अपेक्षा करतात. आता या पदामध्ये थोडी शंका येते. विरक्ताला अपेक्षा नसते आणि अपेक्षा असेल तर मग विरक्त कसा? विरक्त असेल तर अपेक्षा कशी? संबंध होतो की नाही? यातला बारकावा असा घ्यायचा. विरक्त आहे प्रपंचाकरता आणि अपेक्षा आहे परमार्थाकरता, म्हणून दोन्ही पदं लागतात. जे संसारातल्या भोगाची अपेक्षा नाही करत म्हणून विरक्त आहे, पण गीतेच्या चिंतनाची अपेक्षा आहे म्हणून अपेक्षा करतात. होऊ शकतं. जे अपेक्षी जे विरक्ती, परमार्थामध्ये शेवटपर्यंत साथ देणारा कोण असेल मित्र, तर त्याला वीतरागता असं म्हणतात. वीतरागते सारिखा जोडून ठेवला सखा,
तो आघवियाची भूमिका सवे चाले, वैराग्यानेच हे प्राप्त होतं, दुसऱ्या कशाने नाही. म्हणून विवेक, वैराग्य, समाधी, षटक आणि मुमुक्षुत्व ह्या आपल्या व्यवहारामध्ये असतं की नाही. आता हे 10वी 12वीचे विद्यार्थी ना उत्तीर्ण होतात, तर मग त्यांची टक्केवारी काढायची म्हटली ना, तर मग टक्केवारी सगळ्या विषयांची काढत नाही. त्याच्याकरता एक नवीन नियम आला, बेस्ट ऑफ 5. म्हणजे जे चांगले मार्क मिळालेले 5 विषय आहे ना, त्या विषयांची सरासरी काढायची आणि टक्केवारी घोषित करायची. काय काय बदल होतो काय माहीत आणखीन. आमच्या काळात तर सगळे विषय धरले जायचे. नंतरचा नियम आला 8वीपर्यंत सरसगट पास. आता 10वी 12वीच्या नंतर बेस्ट ऑफ 5. म्हणजे गुणवत्ता किती कमी होते आणि आपण म्हणतो सध्याला प्रगती होते आहे का नाही. आणि विद्यार्थ्यावर किती ताण आहे, सध्या तो आपला विषय नाही. मी कशाकरता सांगत होतो, जे अपेक्षी जे विरक्ती. पण त्याच्या अगोदर एक ओवी सांगितली ना मी, आताची एक ओवी, वितरागते सारिका. व्यवहारामध्ये मला हे उदाहरण द्यायचं आहे की आपल्याला एखाद्या विषयामध्ये कमी जास्त मार्क मिळाले तरी पण आपण पुढच्या वर्गात जातो. व्यवहारामध्ये कमी जास्त मार्क मिळाले तरी पुढच्या वर्गात प्रवेश होतो. पारमार्थात तसं नाही झालं. पारमार्थामध्ये सगळ्याच त्या भूमिकेमध्ये तो उत्तीर्ण झाला पाहिजे. मग एखाद्याकडे विवेक आहे, वैराग्य नाही, आणि चला पुढच्या वर्गात. वैराग्य संपादन करायचंच आहे, विवेक पाहिजेच आहे, समाधी षटक लागतंच, आणि सगळ्यात महत्त्वाचं तीव्रतर मुमुक्षुत्व पाहिजे. याला साधन चतुष्टय संपन्नता असं म्हणतात. हे असेल तर परमार्थाचा पुढचा प्रवास आहे. म्हणून हे वैराग्य शेवटपर्यंत लागतं. गुरुवारे बाबा सांगत असं, वैराग्य कुठपर्यंत, वैराग्याच्या विषयी वैराग्य व्हावं इथपर्यंत वैराग्य लागतं. म्हणजे वैराग्याचा सुद्धा अभिनिवेश नसावा. म्हणून तर विरक्त जो पुरुष आहे ना, पह्या ते विरक्त पुरुष त्यजिती जैसे का विष, निराशातया दुःख दाविले नावडे. संसाराचा परित्याग करण्याची भूमिका त्याला विरक्त असं म्हणतात. विरक्तस्य तृणम जगत. विरक्त पुरुषाला संपूर्ण जग गवताच्या वाळलेल्या काडीप्रमाणे असतं. इतका तो सहज त्याग करू शकतो. आत्मार्थे पृथिवीम त्यजेत. आणि ज्याला त्याग करता येतो त्यालाही मिळवता येतं. त्यागेन एके अमृतत्व मानुषुः. अमृतत्वाचं सेवन करायचं असेल तर फक्त त्यागानेच होतं. आणि म्हणून त्याकरता तो पुरुष विरक्त असावा. भक्तराज अर्जुन म्हणतात, न कांक्षे विजयम कृष्ण, न च राज्यम सुखानि च, अपि त्रैलोक्य राज्यस्य हेतो किं न मही कृते, नहि प्रपश्यामि ममापनुद्यात् यच्छोकमुच्छोषणमिंद्रियाणां अवाप्य भूमावसपत्नवृद्धं राज्यम स्वराणामपि चाधिपत्यम. याला म्हणतात विरक्त. आणि जो विरक्त पुरुष सांसारिक भोगाची अपेक्षा नाही करत, पण त्या विरक्त पुरुषाला अपेक्षा मात्र भगवद्गीतेची आहे. त्याला अपेक्षा ही उठिलेने वैराग्य जेणे, हा त्रिवर्ग ऐसेने सांडणे, जैसे वमुनी असूने आताची गेले. ज्ञान राहण्याकरता विरक्तीच लागते. विरक्ती वाचून कही ज्ञानासी तगणेचे नाही, हे विचारून ठाई ठेविले देवे. म्हणून विरक्ती म्हणजे त्याला वैराग्य असं म्हणतात. आणि त्या वैराग्य संपन्न असणारे महात्मे या तुपाची अपेक्षा करतात. जे अपेक्षी जे विरक्ती अपेक्षा असेल ना मनुष्याला मनात, तर सगळं प्राप्त होत असतं. आवडी ती वृत्ती किरटी, आधी मनवणीची उठी, मग ते वाचा देठी करासी ये. जे आता दुसरा सिद्धांत सांगतो, अपेक्षा असेल तर ते प्राप्त होतं. किंवा जे आपल्याला प्राप्त होतं आहे समजून घ्यावं, त्याची आपल्याला अपेक्षा होतीच. आपल्या प्राप्तीवरून आपल्या अपेक्षा कळतात किंवा अपेक्षेवरून आपली प्राप्ती घडत असते. दोन्ही प्रकार आहे. आज मला हे मिळालं नाही, हो माझी इच्छा नव्हती, सांगू नको तसं काही होती. वर कशाला म्हणतो आहे, माझी इच्छा नव्हती पण काय करावं लोकांनी. नाही इच्छा होतीच, फक्त तो बोलला नाही. जे अपेक्षेच्या विरक्त पुरुष याची अपेक्षा करतात. सदा अनुभवी जे संती. संत कोणाला म्हणतात, या उपाधिमाची गुप्त चैतन्यसे सर्वगत. ते तत्वज्ञ संत किंवा तत्वज्ञ सतत स्वीकारिती आत्मज्ञाने चोखडी. संत जे माझी रूपडी, ते तर दृष्टी पडो आवडी. कामिनी जैशी दृष्टी सताम दर्शनेस्तु भवत्तनूणाम. भागवतामध्ये प्रमाण आलंय बघा.
असत देहाचा परित्याग करतात जिवंत असताना आणि सत्स्वरूप परमात्म्याला आत्मत्वाने स्वीकारतात, त्यांना संत म्हणतात. या संतपदामध्ये सत्पदाची योजना आहे बघा. जे असत देहाचा परित्याग करतात, देहाला ते देह जोळायसे मानोनी, ठेले आपण पे आपण होणे, जैसा मठ गगना भरुनी गगनीची असे. देहाला तर ते कसं मानतात, जोळ मानतात. किंवा सांडोनी अंगीची खोळी सरपरी गाली आ पाताळी, ती त्वचा कोण सांभाळी तैसे झाले. असत प्रपंचाला जे स्वीकारत नाही आणि सत परमात्म्याला आत्मत्वाने स्वीकारतात, त्यांना संत असं म्हणतात. मग संतांना जरी आपलं सत्स्वरूप प्राप्त झालं तर यावत आयुष्य ते मात्र चिंतनाचा परित्याग करत नाही. शब्द कसा आलाय बघा, सदा. सदा शब्द आलाय. अनुभवी जे संती, संत महापुरुषांकडून सदैव या भगवद्गीतेचं अनुभव घेतला जातो. मग अपेक्षा त्यानंतर अनुभव महत्त्वाचा आहे. एका भूमिकेमध्ये चर्चा आहे, श्रवण आहे, पण कायमच चर्चा आणि श्रवण नाही. त्यानंतर मननही आहे, पुढे निधिध्यासनही आहे, तत्वम पदार्थ शोधन पण आहे. म्हणून क्रमाक्रमाने अनुभवापर्यंत जावं आणि एक असा अनुभव यावा की परमात्मा हा अनुभवाचा विषय होत नाही इथपर्यंत अनुभव यावा. खरं तर असं आहे की परमात्मा हा अनुभवण्याचाच विषय आहे, पण त्याला अनुभवाचं विषयत्व येत नाही. म्हणून तर म्हणतात अवेद्यत्वे सती अपरोक्ष रूपत्वम स्वसंवेद्यत्वम, असं लक्षण आलं आहे बघा. ज्याला जाणता तर येत नाही, पण नाही म्हणता येत नाही, ते आपलं स्वरूप आहे, त्याला स्वयंप्रकाश असं म्हणतात. अनुभव हे त्याचं स्वरूप आहे. मग अनुभव कशाने घ्यायचा, वृत्तीने त्याचा अनुभव घेता येत नाही, कारण त्याला वृत्ती व्याप्यत्व नाही आहे, वृत्ती व्याप्ती नाही आहे. फक्त अज्ञानाचं आवरणभंग करायचं एवढ्या अर्थाने वृत्ती व्याप्ती आहे. पुढे तर फलव्याप्ती पण नाही सांगितले. आवृत्त परमात्मा असेल तर वृत्ती व्याप्तीची गरज आहे, पण स्वयंप्रकाश तत्व असेल तर वृत्ती व्याप्तीही नाही आणि तिथं फलव्याप्ती पण नाही. फक्त त्या परमात्म्याचा आत्मत्वाने वृत्तीच्याद्वारे ते मीच आहे अशा रूपाने त्याचा अनुभव घेतला जातो गीतेच्या माध्यमातून. सदा अनुभवी जे संती, कारण गीतेमध्ये शब्दच आहे आणि शब्दाच्याद्वारेच अनुभव घेता येतो, कारण ते प्रबल प्रमाण आहे. म्हणून संत सदैव जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत याचाच अनुभव घेतात. आणि पुढे सोहम भावे पारंगती रमिजे जेथ, जिथं रममान होणारी हे आहेत बरं, हे सगळे गीतेचे अधिकारी बरं. यातून ज्ञानोबऱ्यांना एक ध्वन्यार्थ सांगायचा आहे. पहिला भाव असा आहे की विरक्त पुरुषाकडून याची अपेक्षा केली जाते. जर तुम्हाला गीतेची अपेक्षा असेल तर विरक्त व्हा, हा त्यातला ध्वन्यार्थ आहे. अनुभव घ्यायचा असेल तर संत व्हा, आणि रममान व्हायचं असेल तर सोहम भावामध्ये पारंगत व्हा, त्यातला ध्वन्यार्थसुद्धा हा आहे. सोहम भावे, भावाचे 3 प्रकार आहे. पहिला भाव आहे कोहम, दुसरा भाव आहे देहोहम, आणि तिसरा वृत्तीचा भाव आहे सोहम. ज्ञानोबा म्हणतात अज्ञान एक रूढे, त्याने कोहम विकल्पाचे मांडे, मग विवरणिकीचे पुढे देहोहम ऐसे. अगोदर जीवाला स्वस्वरूपाचं ज्ञान नाही म्हणजे अज्ञानाने त्याला झाकलं आहे. मग अज्ञानामध्ये आवरण, पुढे विक्षेप, त्याला संशय होतो. कोहम, मी नेमका कोण आहे, मी कोण आहे या संशय आला, आणि जर निवृत्त नाही झाला तर त्याला निश्चित भ्रम होतो. तो मी देहोहम, देह हेच माझं स्वरूप आहे. मग आता देहोहमला जर घालवायचं असेल तर सोहम भाव आणावा लागतो. जो जीव स्वतःला देह समजतो त्याला तो परब्रह्मच आहे हे कळण्याकरता सोहम भावाची योजना करावी लागते. मग श्री गुरु त्याला उपदेश करतात, अरे तू स्वतःला देह समजतो पण तो देह नाही, या देहामध्ये सापडलेला तू परमात्म्याचा अंश आहे. म्हणून स्वतःला देह न समजता तो परमात्मा मी आहे असं समज. आणि मग तो म्हणतो सह अहम, सह म्हणजे तो परमात्मा, अहम म्हणजे मी आहे, याला सोहम भाव असं म्हणतात. म्हणून तर ज्ञानोबांनी म्हटले बघा, सोहम भाव प्राप्त झाला तर काय होतं, तै शरीर भाव नासती इंद्रिये विषय विसरती, जे सोहम भाव प्रतिती प्रगट होय.
सोहम भाव जर प्रगट झाला वृत्तीमध्ये, कोणता? मी परब्रह्म आहे, मी परब्रह्म आहे किंवा तो परमात्मा मीच आहे, असा भाव प्रगट झाला की देहोहम नावाचा शरीर भाव नष्ट होतो किंवा इंद्रिय विषयांना विसरतात. आणि अशा सोहम भावाच्या द्वारे, तृतीय विभक्ती सोहम भावे पारंगती, जे संसाराच्या पलीकडे गेलेले आहेत त्याला पारंगत असं म्हणतात. आणि पारंगत मूळ शब्द आहे, मराठीमध्ये तृतीय विभक्ती केली तर पारंगती. सोहम भावाच्या द्वारे संसाराच्या पैलतीराला जे गेले त्यांच्याकडून जेथ रमिजे, ज्या भगवद्गीतेमध्ये रममान वृत्ती केली जाते, सगळीकडे तृतीय विभक्तीवर विरक्ताकडून अपेक्षा केली जाते, संतांकडून या गीतेचा अनुभव घेतला जातो आणि सोहम भावाने पारंगत झालेले आहेत त्यांच्याकडून या ठिकाणी रममान वृत्ती केली जाते. म्हणजे अपेक्षा नंतर अनुभव आणि त्यानंतर रममान होणं. गुरुवारी बाबा एक वाक्य सांगत असतात, आपण वेदांत श्रवण करतो की नाही, पहिल्यांदा हे आपल्याला कळालं पाहिजे, नंतर हे आपल्याला पटलं पाहिजे, जपलं पाहिजे आणि यात पुन्हा रममान झालं पाहिजे. हे सगळं क्रमाक्रमाने आहे. अगोदर आपल्याला कळालंच पाहिजे, सुरुवातीला कळत नाही, पण जाऊ द्या, कळत नाही एवढं तरी कळालं पाहिजे. आपल्याला काहीच कळत नाही, कमीत कमी एवढं तरी कळावं की नाही, ते पुन्हा कळण्याची पहिली पायरी असते. पण जर आपल्याला कळत नाही, हेही कळत नाही, तर मग आपल्याला कळण्याची काय शक्यता आहे? पण पहिल्यांदा कळावं, ते पटावं, वृत्तीला झेपावं आणि मग त्यामध्ये रममान व्हावं. जो यात रममान होतो ना त्याला बाकीचं काही आवडत नाही. बघा, रममान होण्याचं हे लक्षण आहे. जो भगवद्गीतेच्या चिंतनामध्ये रममान झाला, जगातले लाखो जरी प्रलोभन आले तरी त्या प्रलोभांना तो सहज एका क्षणामध्ये बाजूला सारू शकतो. हे त्याचं रममान होण्याचं लक्षण आहे. म्हणून सोहम भावाने पारंगत झालेले महात्मेसुद्धा या गीतेच्या चिंतनामध्ये रममान होतात. आपण 3 अधिकारी पाहिले. पहिला आहे विरक्त, दुसरे संत पदाला प्राप्त झालेले आणि तिसरे सोहम भावाने पारंगत झालेले. मग आता हे रममानित होतात, अपेक्षा करतात, अनुभव घेतात. गीतेचं श्रवण कोण करतं? जे आकर्णिजे भक्त याचं श्रवण करतात. पण कसं? त्याचं श्रवण आपण उद्या करू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.